याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. वटसाधिक घोर व्हावा, वटसाधिक घोर व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. वटसाधिक घोर व्हावा, वटसाधिक घोर व्हावा, आता चिंतीने पावलो विसावा, निश्चितीने पावलो विसावा, आता चिंतीने पावलो विसावा, निश्चितीने पावलो विसावा. तल्या धावा कृष्णेचे कडिया धावा तुझेया, कडिया धावा तुझेया. कवतुक वाटे धारिया वेशाची, कवतुक वाटे धारिया वेशाची, मंगळाचे तेरे आता चिंतीने पावलो विसावा, आता चिंतीने पावलो विसावा, तल्या धावा कामने मुक्ती परविले कामने मुक्ती परविले दिवस चारी खेळले, कामने मुक्ती परविले कामने मुक्ती परविले आता दिवस चारी खेळले, आता चिंतीने पावलो विसावा, आता चिंतीने पावलो विसावा, तल्या धावा
याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या, कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेरे गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या,
तुका म्हणे मुक्ती पर्णिले नोवरे, आता दिवस चारे खेळे मेळे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या प्राप्त छई, पुण्यात्माच्या सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा जीवनमुक्त अवस्थेचं वर्णन करणारा अत्यंतिक महत्वाचा अभंग आहे. जोपर्यंत हा अभंग कळत नाही तोपर्यंत जन्माचं सार्थकत्वच नाहीये. किती तुकोबरायांनी गोड शब्द वापरलाय. या जसा टीकेला होता अट्ठास. अट्ठास शब्दाचा अर्थ काय आहे? अतीव प्रयत्न, दृढ प्रयत्न, शर्तीचे प्रयत्न. सत्य शब्दकोशात दृढ प्रयत्न आलाय. त्याच्या इतका प्रयत्न मोठा कोणताच नाही. त्याला म्हणायचं अट्टहास. यात प्रयत्नवाद सांगितला. आपण काय करावं, कशाचा प्रयत्न करायचा. आता हितच नेमकी आपली गफलत झाली आहे. आम्हीही प्रयत्न करतो. आम्ही प्रयत्न कशाचा करतो, कशाचा करतो खरं सांगा. आणि तुकोबराया म्हणले शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्हामाचा प्रयत्न कशा करताय. रात्र कळत नाही माणसाला, ना दिवस कळत नाही. प्रयत्न आम्ही प्रयत्न कशा करता करतोय. मनुष्य देह देवाची प्राप्ती. अरे देव म्हणजे काय. ते शास्त्रात देवाचं चिंतन आहे, वेदात देवाचं चिंतन आहे, पुराणात देवाचं चिंतन आहे. हे साहित्यशास्त्रकार देव एक काय धड देव सांगा ना. ह्याचा देव वेगळा, त्याचा देव वेगळा, ह्याचा देव वेगळा, त्याचा देव वेगळा. गोंधळ झालाय आमचा. देवाऱ्यात एक देवच नाही, 5-5 देव आहेत. है का नाही. जास्त बरा सोडीतच नाहीये. काय कशाला देव म्हणावं कळानाच आहे आम्हाला. आणि यातच वाद आहे. आडवं झालं, उभं झालं. कशाचा वाद आहे. काय चाललंय आम्ही. ही अंधभक्ती. आणि एक लक्षात ठेवा, साधना देखणी अशी पाहिजे. ज्ञान आहे साधना. मी काय म्हणतो, साधनेत द्रष्टा देखणापणा असला पाहिजे. जे आपण कर्म करतो ना, ते कर्म जागरूक असलं पाहिजे, म्हणजे देखणं असलं पाहिजे. माणसं संसार करताना इतका देखणापणाने करतात, जागृत करतात, परमार्थन नाही. बाळा भावन देव मला पाव. हे चाललंय काय आमचं. आम्हाला आळंदीत संस्थेत भुले बाबा म्हणायचे. ज्याला त्या वेळेला बाबाचा शब्द होता, 15 पैशाची जर ज्याला भाजीची पेंडी आणता येत नसेल तो परमार्थ करू शकणार नाही. लक्षात ठेवा. ज्याला भाजी आणता येत नाही त्याला देव कळेल. मी काय म्हटलं, त्यात काय असलं पाहिजे, ज्ञान दृष्टी असली पाहिजे. आमचा प्रयत्न कशा करताय. आमचा प्रयत्न जे नशिबात आहे त्याच्या करताच आहे. त्याच्या करता प्रयत्न नाही, ते तुला मिळणार आहे. आणि त्याच्या करता प्रयत्न करतो. कशा करता प्रयत्न आहे. प्राप्त कशाला, कशाने मिळाले प्राप्त आम्हाला. हे प्राप्त कशाने, मागच्या प्रारब्धाने. याच्या करता प्रयत्न नाही, मागचा प्रयत्न म्हणून हे प्रारब्ध आहे. मागचं प्रारब्ध म्हणून आता आम्हाला प्राप्त आहे. मग हे प्राप्त असेल तर मागचा प्रयत्न आहे ना. आता क्रियामान तर वेगळं आहे ना. आणि आम्ही प्रयत्न कशाला करतो, मागच्याच करता.
मग त्याला कर्म म्हटलं जातं. ते असं शुभ आणि अशुभ कर्म केलं जातं आणि त्या कर्मातनं प्रारब्ध, आणि ते प्रारब्ध भोगावं लागतं. आणि त्या प्रारब्ध भोगत असताना सुख दुःख मागील कर्मानुसार आता आपल्याला भोगायला मिळतात. मग मला सांगा, मागच्या प्रारब्धात जर आम्हाला हेच मिळत असेल तर आम्ही प्रयत्न का करायचा? आणि आमचं तेच प्रयत्न आहेत. सोडावं, जे धर्माची व्याख्या सांगतात, देवाची व्याख्या सांगतात, ते सुद्धा त्या प्रयत्नात तत्पर आहेत. तुम्हा आम्हाचं सोडा. का? आम्हाला अजून कळालंच नाही आमचा अट्ठास प्रयत्न कशा करतायत. मनानं प्रयत्न करता करता महाराज सांगतात, धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जना, बंधु सोया रे पितुरा, बंधु सोया रे पितुरा, सर्व सर्व मिथ्या हे जाणून, शरण रे गादेवा, शरण रे गादेवा. धन मान पुत्र पौत्र हे प्रारब्ध आधी नाही. तर काय म्हटलं मी, 65 लाखाची जहागिरी त्या काळातली. किती? 65 लाखाची जहागिरी. किती प्रयत्न केला असतील हा? काय नाही धंदा केला, मिरच्याचा व्यापार केला मी. नाही महाराजांचं माझ्याकडे काय बघता, काय नाही केलं, शेती केली. मग ते धन असं चाललं, डोळ्याने बघितलं, दुर्गा नावाचा दुष्काळ पडला, धनाची वाताहात. रडाय पाहिजे होतं. दुष्काळ पडला, कमिवलेला असं जायला लागलं, तरी आनंदित आहेत. बायको ती बाळ निघालं, बरं झालं. बायको मेली, मुलगा मेला. काय बोलावं, का महाराज म्हणले असतील? आमचं तर साप खोट आहे. स्वप्नात जर पोरग मेलं तर 2 दिवस झोप येत नाही नीट. स्वप्नात 10 रुपये हरवलं तर रात्रभर झोपत नाही. गेलं का खिशात असतातच. काय चाललंय हे? आम्ही करतोय काय माय बापानं? एकच सांगा, किती कीर्तन करावं, किती करावा, करणाराच त्याला कळा नाही. पोरा करता रडतोय, पैसा करता रडतोय. काय चाललंय हे नेमकं? महाराजाचा संप्रदाय कुठं, आपण त्याचा अंगीकार केलाय कुठं? आमच्यासारख्याने 5-6 वर्ष आळंदीत घातली, वाटवळ झालं. जर नाहीच कळलं तर काय उपयोग आहे? का पण चिंतन करावं? अरे आमचा प्रयत्न अट्ठास कशा करताय? त्याच्या करताय. बरं, दुसरी गोष्ट, कीर्तना करता अट्ठास असावा का? आता मी पुढे जाणार आहे. अट्ठास कशा करता असावा? कीर्तना करता, भजना करता, कशा करता अट्टहास करायचा आहे? आम्ही प्रारब्ध आधी नाहीत, म्हणून प्रारब्धात
धन असल, प्रारब्ध आधी नाही तर प्रारब्धात असलं तर धन मिळल, प्रारब्धात मुलगा असल तर मिळल, पत्नी असल तर मिळल, आणि चौथी गोष्ट मान असल तर मिळल. म्हणून माणसं कुणी मानावं आता हेही महत्वाचं आहे. आमची मान्यता कोणावर आहे बघा. 100 मूर्खाने मानल्यावर एक शहाणा होतो का? एक शहाणा ठरवण्याकरता किती मूर्खाने मानावं लागतो? हा, गणित बरोबर आहे का? हा, शहाणा कशाने ठरतो? शहाणा कुणी ठरवावा? 100 मूर्खाने, 1000 मूर्खाने? किती अवघड आहे मला सांगा. गणित सोपं आहे. शहाणा कुणी ठरवावा? हा, शहाणा शहाण्याने ठरवावा, मूर्खाने ठरत नसतो शहाणा. म्हणून मी सांगतो हे आपण काय करतोय हो. आम्हाला एकच आहे, जगाने संत मानावं, हे मूर्खाचं लक्षण आहे. म्हणून गुले बाबा म्हणायचे 2 संत आहेत, जगमान्य संत आणि देवमान्य संत. संत कुणी ठरवावं? काय झालं आता ओघातच आलो. आमच्या आदिनाथावर कार्यक्रम आहे मामा, आणि मी अति शहाणपणा केला पत्रिकेत, कारण आदिनाथ ही सद्गुरू मल्लाप्पा महाराजांना मिळालेला प्रसाद आहे. मी वावग बोलणार नाही. भक्ती विजय ग्रंथ नावाचा महिपती महाराजांनी लिहिलंय, आणि तिथं मल्लाप्पा महाराजांचं नाव आहे, आणि ते संत चरित्र सर्व वारकरी संप्रदायाला मान्य आहे. मी काय म्हटलं? संत चरित्र. उगच लिहिलं मी श्री संत मल्लाप्पा महाराज. आणि पत्रिका काय लिहायचं विचारलं महाराजांना, दादासाहेबांना. दादासाहेबांनी वाचलं आणि म्हणजे भरत हे शब्द. मी माझं उत्तर मांडलं. म्हणलो दादासाहेब, संत ठरवण्याकरता एक गोष्ट आहे. मी माझ्या मताने, त्यांनी सारं ऐकून घेतलं. मोठ्याने ऐकून घ्यायचं काम असतं, मोठी बोलत नसतात, मानविक उत्तर असतं. म्हणलं संत मी मानतोय. म्हणलो ते मला काय माहित नाही का मानतोय. ज्याची द्वंद्वा पुण्यतिथी होतीये, कुणाची? ज्या महात्म्याची द्वंद्वा पुण्यतिथी होती, कार्तिक वद्य षष्ठी आणि कार्तिक वद्य अष्टमीला. आणि हे साधी गोष्ट नाहीये. तुकोराय सदैव वैकुंठाला गेले, अशक्य गोष्ट आहे. शक्य आहे. मेल्याला माणूस पुढे जाऊन परत येऊ शकत नाही. द्वंद्वा होती. तंतोतंत संताची लक्षण आहेत. परत ज्याने हरिभजनी हे धवळले जग, ज्यांनी तुकोबरायाची कीर्तन परंपरा जागृत ठेवली, ज्यांनी भगवंताच्या नामाचा फड जागवला, तोपर्यंत एकच फड होता, वास्कर फड. फड परंपरा कुठनं सुरू झाल्या? फडफड तोर फड होता, तोवर फड होता. फडफड तुकोबरायाच्या काळानंतर झाली. कारण देहूकरात थोडी चर्चा झाली, वाटण्या झाल्या. वाटण्या होत असताना फार अवघड आहे. जरी संत असले तरी त्यांचा गोंधळ फार मोठा आहे. आणि तो आम्हाला वाटतं आम्ही लईच मोठे इथं, फार अवघड आहे नाही का. आणि तो गोंधळ मिटतच नाही. कुणाला ठरवावं, कुणाचं देवावं. आणि सहजासहजी शहाणी माणसं तर मानायलाच तयार नसतात. मीच आहे, माझंच आहे, माझंच आहे. आता मग निर्णय कोणी द्यावा? तर तुकोबरायाच्या गुरु परंपरेत, तुकोबरायाच्या परंपरेत छत्रपती घराणा होता, आणि शिवाजी महाराजांनी तुकोबरायाला गुरु परंपरा मानलं होतं. त्यांचा शाहू महाराजाचा वंश. आणि मग दोघं भाऊ गेले आमच्या वाटण्या घाला सांगायला. कुणाला? त्यावेळेला एक सेनापती होता, ते प्रधान, तो गेला म्हणले आमच्या वाटण्या येतं का, आमचं वाद मिटवा, आमचं कोणाला विचारावा. तो प्रधान हुशार होता. अहो म्हणला तुम्ही छत्रपतीचा गुरु घराणा आहे, आमचा वाद तुम्ही मिटवा. तुम्ही तिथं चाललात. त्यावेळा वासुदेव महाराजांनी सारे सोडलं आणि पंढरपूरला आलं. तेव्हापासून देवकर फड झालाय, लक्षात ठेवा. वासुदेव महाराज त्यांचे मूळ पुरुष. अगोदर मल्लाप्पा महाराज आहे, आणि ते तुकोबरायाचा कालांतर आहे. म्हणून मी आपला शहाणपणा केलो, श्री संत वाचारलं. त्यावेळा महात्म्याने उत्तर दिलं दादासाहेबांनी, तेही मान्य बाबा म्हटले, पण संत परंपरेतलं शेवटचे संत निळोबारायात. काय येतं?
निळोबा रायानंतर आपण संत लावायचं नसतं. लोक काही बी लावित असतील. सद्गुरु मन, महात्मा मन, वैष्णव मन. का बोलतोय मी? लक्षात ठेवा. म्हणजे आम्ही काही लिहितो श्री संत, आमची असली अक्कल आहे. आमचं ज्ञान कळालं का शब्दातलं फार महत्व तारतम्य. कारण संत मालिकेत शेवटचे संत गुरुनिष्ठा निळोबा रायात, तदनंतर वैष्णव म्हणा, महावैष्णव म्हणा, काही म्हणा, पण संत जे घराणा आहे तो संत म्हणायला तयार नाही. म्हणून मी म्हणतो आमची व्याख्या आहे, लोकाने संत मानलं की आमचं भागलं. तसं नाही, संत ठरवावं भगवंताने. तसं शहाणा ठरवावा कोणी? मूर्खाने नाही, शहाण्याने ठरवावा. उत्तर कळालं? म्हणजे आमची प्रज्ञा देखणी असली पाहिजे. आमचं धन हे प्रारब्धानुसार आहे. म्हणून तुकोबरायला माहित आहे हे प्रारब्धातलं धन आहे. धन गेलं दुःख नाहीये, पत्नी गेलं दुःख नाहीये, मुलगा गेला दुःख नाही, आणि मान गेला दुःख नाही. लक्षात ठेवा. आणि ह्या 4 गोष्टी करताच आमचा प्रयत्न आहे. कशा करता? धना करता, दुसरा मुला करता, तिसरा पत्नी करता, आणि चौथा माना करता. आम्ही करतोय कशा करता? धन, पुत्र, दारा, जन. आणि 4ही गोष्टी प्रारब्धा अधीन आहेत. म्हणून याला प्रयत्न करायचा नाही. हे मिळणारच आहे. तुझ्या प्रारब्धात आहे ना, ते तुला मिळणार आहे. कितीही प्रयत्न नको म्हटलं तरी ते मिळतच आहे. आणि जर प्रारब्धात नसलं तर अतिव दृढ प्रयत्न केला तरी ते तुला प्राप्त होणार नाहीये. म्हणून याच्या करता अट्टहास करायचा नाही. मग अट्टहास कशा करता करायचंय त्याचं उत्तर महाराज सांगतात. याज साठी याच्या करता अट्टहास केलता, शेवटचा दिस गोड व्हावा. आता शेवट शब्द आहे. शेवट कशाला म्हणायचं? आमची शेवटची व्याख्या कशाला आहे? ही गेलं की माणूस गेला की त्याचा शेवट झाला. गेल्यावर शेवट होतो का? शेवट शब्द शोधावा लागेल ना. शेवट कशाचा आहे? शेवट कशाचा आहे? हे माणूस गेला की संपलं, त्याचा शेवट झाला. अरे माणूस म्हणजे काय? शेवट कशाचा? ह्याचा. अहो हे मागा बी नव्हतं. नाही तुम्हाला सांगू का? 3 काळे, भूत नाही, भविष्य नाही, वर्तमान नाही, तिन्ही काळात नाही हा देह. हा देह कसा आहे? किती संतांनी प्रमाण सांगितलंय. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा. काय सांगावं? हे नाशकच आहे, हे मरकय. आता तुम्हाला वाटत असन, कारण ह्याच्या ठिकाणी असती 7 भाव आहेत. जायते, म्रियते, वा कदाचन. हे जाणार आहे, आताही नाही, उद्याही नाही, आणि चालू स्थितीत बी नाही. चालू तरी तिथे रे काय का? घडी घडी काळ याची वाटप आहे. क्षणाक्षणाला ध्येय बदलत जातो. तुम्हाला वाटत असन की मी तसाच राहावा. किती पांढऱ्याचं काळं केलं तरी ते पांढरं झाल्याशिवाय राहणार नाही. याच्या करता प्रयत्न करायचा नाही. आणि आमचं कशा करता प्रयत्न असतात? त्याच्या करताच की. दात जाणारे परत येणार नाही, प्रयत्न नाही. ह्या गोष्टी जाताय. हा देह जाणार आहे, थांबणारा नाहीये. कालही नव्हता, आजही नाही, उद्याही नाहीये. म्हणून भागवत वाचण्याकरता उद्धवानी गोड प्रश्न विचारला. देवा देवा, तू म्हणतो हे सारं खोटच आहे. कोणतं? हे खोट आहे म्हणले. शरीर खोट आहे. पण देवा आम्ही खोटं कसं मानायचं? का? ह्या शरीराचे दुःख आम्हाला भोगावं लागतात ना. हे ते भवबंधन ऋषी केशी सांग पा कवनाशी. जरी एक दृष्टांत सांगतो, लक्षात येईल. एक खेड्या गावातली महिला आहे, माऊली. पती काहीच काम करत नव्हता. गावात नुसता येऊन बसायचा.
आणि ती म्हणायची अहो काहीतरी करा, काहीतरी करा, काहीतरी करा. मग त्याला वाटलं एक दिवस काहीतरी करावा. म्हणून आता तुमच्या गावात जवळ कुठंतरी बाजार असेल, हा, त्या बाजाराला गेला आणि म्हणला उन्हाळ्याचे दिवस आहे, दूध काय 32 रुपये लिटर झालं, एखादी मसाला आणतो आणि 50 रुपयांनी ड्यूज करून आपला संसार घेतो. म्हस आणायला गेला, म्हैस. मला सांगा, ज्याला गावात पत नाही त्याला बाजारात कोण देणार आहे? बायकोला वाटलं एवढा प्रयत्नाने गेलाय निकाम्या, नक्की म्हैस घेऊन येईल. मग संसारात व्यवस्था लागते आणि परमार्थात अवस्था लागते. सोपं नाही, संसारात व्यवस्था लागते. आणि मग व्यवस्थे करता बायकोने अगोदरच माळ्या कुंभाराच्या घरून 4-5 मडकी आणली, कारण घरात काहीच नव्हतं. एक दूध तापवायला, एक दूध इरजायला, नाही का, म्हणजे 4-5 मडकी. तिला वाटलं म्हैस घेऊनच येते. हे दिवसभर बाजारात फिरलं, मोकळं चालं संध्याकाळच्या गाडीने. गडी तापल्याला होता. दरवाजात तसे 4-5 गाडगे दिसली. हे का ही कशा करता? अहो म्हणली मोठं दूध काढायला त्याच्यापेक्षा, ती म्हणली दूध तापवायला त्याच्यापेक्षा, दह्याला त्याच्यापेक्षा, तुपाला, आणि साऱ्यात बारकं छोटं. अहो ती म्हणली गावात माझी बहीण नाही का, तिला द्यायचंय. एवढा शब्द ऐकला. मग त्याला तेवढंच कुठेतरी ऊन पाहिजे होतं ना. ते म्हणायचं म्हैस आपली, दूध आपलं, तुझ्या बहिणीला जमणार नाही, आणि ते देणार, जमणार नाही, देणार. तोंडावरच हातावर आलं. ती मार खायची पण देणारच म्हणायची. हा, आई बराच वेळ ती आजी शेजारची मावशी बघत होती, ह्यो तिला मारित होता, ती देणारच म्हणायची. पटकनी म्हातारी आली. म्हातारीने सारा अभ्यास केला, ह्यांचं काय चाललंय. आल्या आल्या माग पुढे सरकली, त्याच्या थोबाडात मारली. तो म्हणला का ग मावशी मारली? मूर्खा म्हणले तुला अक्कल आहे का? किती बिनडोक माणूस आहे. काय झालं? अरे म्हणले उन्हाळ्याचे दिवस आहे, दुष्काळ पडलाय, माझं 2 वापा घास आहे, आणि तुझी म्हैस सुटली आणि घास खाल्ला. त्याने उत्तर दिलं, काय म्हणे तुला कळतंय का? का म्हैसच नाही? मला सांगा, म्हैस होती का? नाही. म्हैस नाहीये खरंय, पण मार खराय का खोटाय? मान्य करावं लागल ना. बोंबलायची, हिरवीची पिवळी झाली. मार खराय ना. येते भव बंधन शिकेसी सांग पाकवन सरी बाधक नाही म्हणती, तरी प्रत्यक्ष जीवाशी जडल्याशे स्वतः आम्हाला भावगाव लागतं. पुरे पुरे हा संसार कर्म बलिवंत दुस्तर भोगावं लागतं. भक्तानी जेरे मिठीला यावं लागतं. लक्षात ठेवा, संसारात एक गोष्ट जर मनासारखी नाही झाली तर काय अवस्था होती ज्याची त्याच्याला अनुभव आहे. मग याच्या करताय की भगवंताला उद्धव सांगतो, बघ देवा, तू नाही म्हणतो ना, अरे मस नव्हती पण या देहाला मार खावा लागला का नाही? हा, आणि तो खुशाल संसार. देवाने सांगितलं संसार नाहीच. ते कसं आहे? जे जे देखने सकळ, जे जे देखने सकळ. मनोनी कीर्ती चरण कमळ, मनोनी कीर्ती चरण कमळ. रकुमा देवी वा
नित्य चरण कमळा उत्तरच सांगितलं. देवा तू संसार नाही म्हणतो, देव सिद्धांत आहे. हे दिसतंय ते खोट आहे. काय दिसतं? आपलं शरीर आपल्याला दिसतं. जे देखणे जे दिसतंय ते मिथ्या आहे. मला सांगा, हा दृढ भाव होण्याकरता अंतःकरणाची अवस्था काय झाली पाहिजे? अहो पाळल्याला कुत्र मेलं तर माणूस 2-2 दिवस जेवत नाही. काय कुत्र? काय कुत्र मेलं तर 2 दिवस जेवत नाही का? लय वाटोळ झालं. अरे कुत्र काय मुलगा काय, पण हे सुद्धा आपलं नाहीये. हे नाहीच. जे दिसतंय ते खोट आहे. आणि हे मला सांगा, हा सिद्धांत ही कुणी मानलं पाहिजे? संतांनी? आम्ही संतांनी कधीच मानले. आज संतांची मान्यता आहे खोटं. आमची मान्यता खोटं नाही ना. आमची मान्यता अजून खरंच वाटतंय. लोकांनी महाराज म्हणले की गुदगुली अजून वाटतात. काय झाले? मला महाराज म्हणतात भावा, कीर्तनकार म्हणतात. का बोलतोय आपण? कारण आपल्याला अट्टहास करायचा आहे, शेवट पाहायचा आहे. म्हणून हे शरीर नाहीच. जे नाहीच त्याचा शेवट होऊ शकत नाहीये. म्हणून शरीर, म्हणून साप खोट आहे. माणूस म्हणतो मेलं. अरे काय मेलं? उत्तर द्या ना. याच्या करताच गीता आहे. गीतेचं उत्तर कशा करता? गीता कशा करताय? 2च उत्तर आहे. मी यांना कसं काय मारू? यांना मारलं तर पाप लागन. कुणाला? भीष्माचार्याला, द्रोणाचार्याला. मला शक्य नाही. पापाला भीत होता. माणसाने कशाला भिहावं? एक वेळेस नामभर घेऊ नका, पण पापाला भ्या. लोक नाव घेतात पण पापाला भीतच नाही. आताचा सध्याची परिस्थिती, नामस्मरण भरपूर आहे हो. काय कमी आहे का? कुठेतरी 1 सप्ताह असायचा. आता तुमच्या गावात 4 भागात 4 सप्तेत. आणि पुण्यतिथी तर किती चिकार आहेत, वाऱ्या बी चिकार आहेत. आणि कमी का? रस्त्याने जाताना भोंगच वाटते देवाच्या नावाचं. काय कमी आहेत का? पहिले की अशी तर नव्हती. आता 24 तास नामस्मरण आहे. नामस्मरण चालू आहे, पण माणूस पापाला भिनच. पहिली माणसं नामस्मरण कमी घेत होती, पण पापाला भीत होती. कशाला भीत होती? पापाला. आणि सर्वात महत्वाचं पापाला भिन. म्हणजे अर्जुन धर्मज्ञ, जो धर्मवान आहे, जो धर्मयुक्त आहे, तो पापाला भीतो. कशाला भीतो? पापाला. धर्माचा अनुज आहे, धर्माचा भाव आहे. कोण? अर्जुन. तो पापाला भिणारच आहे. कारण मी मारतोय म्हटलं. आणि मग देवाने दुसरे अध्याय सुरू केलं. कोण मारणारा तो? तो म्हणजे मी कोण? सांग म्हणले तो कोण आहे. आणि तिथनं सुरू केलं. अरे ज्याला मरतय ते म्हणले हे मरकच आहे. नैनन चिंदंती शस्त्राने नैनन धोती पावका. काप जाळ ह्याला काहीच होणार नाही. कशाला? आत्म्याला. आणि हे तर काय आहे? जड आहे. मग तू कुणाला मारतो? आत्मा मरत नाही आणि हे खरं नाही. शेवट कुणाचा आहे? आत्मस्वरूपाचा शेवट नाही. आणि हे नाहीच म्हणून ह्याचा शेवट नाही. मग शेवट करायचा कशाचा? आपलं उगच आहे. त्याचा शेवट बरा झाला का? मेला म्हणून बरा झाला. शेवट कशाचा करायचा? आणि हेच उत्तर शोधायचंय. यासाठी केला होता अट्टहास. शेवट कशाचा करायचा आहे? शेवट आम्हाला आमच्या साधनेचा करायचा आहे. साधना कळाली का? म्हणून साधना कशाने करायची? म्हणून देवाच्या पुण्याकरता पापाकरत्या 3 प्रकार पडलंय. एक शरीराने पुण्य, एक वाचेने पुण्य, एक मनाने पुण्य. एक शरीराने पाप, वाचेने पाप आणि मनाने पाप. शरीराची पापे कशाने जातात?
शरीराने पाप केलेली कशाने जातात? जातात का नाही पाप? म्हणा की शरीराने केलेली पापे गंगे स्नान केलं की जातात, नाही का? वाचे म्हणता गंगा गंगा सकळस. हा, आणि वाचेची पापे पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. सज्जनाचे नावे नेगे माझी वाचा तोटे. हा, नेगे माझी वाचा तोटे, नेगे माझी वाचा तोटे. माझी वाचा तुझे, हे माझी वाचा. भगवंताचं नामस्मरण, संताचं नामस्मरण कशा करता घ्यायचं? वाचेचं पाप घालवण्याकरता आणि शरीराचं पाप घालवण्याकरता गंगेचं स्नान, आणि मनाचं पाप घालवण्याकरता आलं का तिथं? मनाचं पाप घालवायचं आता काय करावं लागल? काय करावं लागल? मनाचं पाप घालवायचं म्हटलं तर मनाचं पाप घालवण्याकरता मनच घालवावा लागल. काय म्हटलं मी? हा, मनाचं पाप घालवण्याकरता काय घालवावं लागल? मनच घालवावं लागल, मनच संपवावं लागल. आता तुम्ही म्हणलं मन संपल्यावर शिल्लक काय राहतं? काय राहतं? आणि ते शेवट आपल्याला मनाचा करायचा आहे. कशाचा? मनाचा. मी काय म्हटलं? जन्म कोणामुळे? पापामुळे. मान्य? पाप कोण करतं? आलं का तिथं? पाप करायला कोण लावतं? हे मन करायला लावतं. मन. मी सांगितलं ह्याचं नामस्मरणाने जाईल, शरीराचं गंगेच्या स्नानाने जाईल, पण ह्याचं कशाने जाईल?
कारण सर्वात भयानक पाप आहे मनाचं. मनाचं कोणचं पाप आहे? जन्म घेणं आणि परत जन्मा मारणं आणि परत जन्माला येणं, ह्याला संसार म्हटलंय. संसार. आणि हे संसार राहडगाड एका मनावर अवलंबून आहे. मनावर. संसाराला कोण येतं? जो पाप करतो तो येतो. कोणतं पाप बघितलं? आता बघितलं का? कोणतं पाप? मनाने केलेलं पाप. कारण मनाचा संकल्प विकल्प फार मोठा आहे. कारण दुःख भगवंताने सृष्टी निर्माण केलेली दुःख देत नाही, मनाने निर्माण केलेली सृष्टी दुःख देते. मुलगा दुःखाचं कारण नाही, लक्षात ठेवा. पत्नी दुःखाचं कारण नाही, संसार दुःखाचा कारण नाही, धन दुःखाचं कारण नाही का? तुम्ही म्हणता काय बोलता राव, काय कीर्तन करताय नाही का? धन दुःखाचं कारण नाही तर काय? जर धन दुःखाचं कारण असतं तर जनकासारखा सार्वभौम राजा तोही मुक्त अवस्थेत त्याचं पहिल्यांदा नाव आलं नसतं. येतंय का नाहीये? का? जनकाला कमी होतं का जनक राजाला? परत जाऊ द्या त्या काळातलं. माझ्या नाथबाबासारखा श्रीमंत कमी होता का? जहागीरदार होते, जहागीरदार साहेब. अजूनही त्या जर नाथाच्या दिंड्या निघल्या ना पैठणला तर फारच वैभव आहे. आपल्या दिंडीत काय असतं तुम्ही म्हणता? कधी बघितलं? लॉकडाऊन पडलं आणि षष्टीला आम्ही पैठणमध्ये गुंतलो. आम्हाला तरी काय माहिती, षष्टीला गुंतलो 5-7 जण, दादा आणि आम्ही 5-6 जण, बाकीची सारी हाकालली. मग तिथंच 5-6 जणांनी, एक जण इकडे उभारायचे, इकडे जणांनी इकडे, एक जण कीर्तन करायचं. आणि आमचं भाग्य पुढं आमचे श्रीगुरु बसलेले दादासाहेब. असल्या अवस्थेत परंपरा सांभाळी. लक्षात ठेवा. सारं बंद होतं जिथं टाळ. कुठला बंद आहे? पंढरपूरला टाळ चालू होता 3 दिवस वारीला. 5च माणसं, एक जणाने रात्रभर 4-5 नाही घ्यायचा. परंपरा बंद पाडायच्या नाहीये. त्याच्याकरता तुका म्हणे येते पाहिजे. कशाला म्हणू आता? आता कोणाचं काम आहे? आता मेरी भी चूप आणि तेरी चूप. का मी बोलतोय? परंपरेचं बोलतोय आपण. अशी अवस्था आहे म्हणून पाप करायला लावतंय, जन्म घ्यायला लावतंय, मन घ्यायला लावतंय. मन नाथबाबाचं एवढं ऐश्वर्य आणि मग त्यांचा छेबेना तरी निघणारच 5-6 माणसं त्यांचं वंश. मग आमचं संपलं. जळगावकर महाराज म्हणले चला पोरांनो बघायला. मी गोपाळ होतो. दादासाहेब म्हणले जा बघा. बघाय गेलो तर त्यांचं चांदीचं विणं पाहिलं बाबा. कशाचं? चांदीचं टाळण, चांदीचं विणे. मग आल्यावर मला खाल्लं, म्हणलो पाहिलं का? पाहिलं, चांदीचा विणा. परत ते आमचे आळंदीतले संस्थेचे मित्र, त्यांचं एवढं ऐश्वर्य. कुणाचं? नाथबाबाचं. भुक्ती मुक्ती कामारी दाशी. तरी ते नाथबाबाचा अधिकार आणि माझ्या तुकोबरायचा अधिकार एकच आहे. तुकोबराला एक वेळ अन्न मिळलं नाहीये, पण नाथबाबाला काय? कारण तोय नाही. धन दुःखाचं कारण नाहीये, धनाविषयीची आसक्ती दुःखाचं कारण आहे. आणि आसक्ती हे मनाचा स्वभाव आहे. पत्नी जर दुःखाचं कारण असतं तर याज्ञवल्क्या दोघी नारी. भागवतात वर्णन नाही. याज्ञवल्क्याला 2 बायका होत्या. कोणत्या? मैत्री आणि गार्गी. किती? मैत्री आणि गार्गी. तेही एवढे अधिकारी झाले. किती अधिकारी होते तुम्हाला सांगू का? राजाला मुलगा होत नव्हता. कुणाला? राजाला. भागवतात ओवी आली. राजाला मुलगा होत नव्हता. तो जनक राज्यात होता. मग मुलगा होण्याकरता काय सांगावं? एका महात्म्याने सांगितलं एक आश्रम आहे आणि एक आश्रमात साधू आहे. त्याच्या अक्षदा त्याचा प्रसाद मिळला की तुला मुलगा होईल. मग 365 दिवस आहेत. आणि मग त्या आश्रमाच्या महाराजाकडे गेला. एकच विनंती केली राजाने की मला आशीर्वाद भोजन करायला एक तुमचा विद्यार्थी पाठवा आणि अक्षदा दे. मग गुरुजींनी सांगितलं हो का, जायचं तिथं भोजन करायचं आणि राजाला अक्षदा टाकायच्या. यांचं भाग्य इतकं कठीण. ज्या वेळेला याज्ञवल्क्य ऋषीचा नंबर आला विद्यार्थी अवस्थेत, त्यावेळेला राजा मृगा काढण्याकरता गेलता. कुठं? पारदियाला. ते म्हणले कुठं आहेत राजा? ते म्हणले गेले शिकारीला. म्हणजे राणी कुठं इथं? त्या रजस्वाला अवस्थेत होत्या, त्यांनाही येता येत नव्हतं. आता हे म्हणले कुठं तरी करपाच करावं लागेल. म्हणले ह्यांचा बेडरूम दाखवा मला. काय दाखवा?
बेडरूम दाखवा. बेडरूम घेतलं, तांदूळ अक्षदा टाकल्या, निघून गेले. त्या अक्षदाला पाला फुटला, आचेतन काष्ट. आणि त्यावेळेला राजा आला. राजाने पाहिलं, राणीने बघितलं, संपलं. कारण हे अदृष्टातलं होतं. लाभ एवढा सोपा नाहीये. मला एकच सांगायचंय, एवढे अधिकारी आहे पण तेही सुखी आहेत. याचं कारण आहे धन आम्हाला बाधत नाही. जर धन बाधलं असतं तर तुकोराय म्हटले नसते, जोडून या धन उत्तम व्यवहार. हे बाधित नाहीये. मग हे प्रारब्ध वशत हे भोगावंच लागणारे. हे मागचं कर्म सुटणार नाहीये. हे भोगूनच संपवायचंय. शरभंग ऋषीचा सर्वांना माहित आहे, शरीर भोगावंच लागन, भोगून सारायचंय. पण लक्षात ठेवा, म्हणून हा शरीर गेलं म्हणजे शेवट झाला नाहीये. आम्हाला मन संपवायचंय. आणि मन संपवणं एवढं सोपं नाहीये. मनाला संपवण्याकरता आम्हाला साधन करावं लागन, साधन. आणि ते साधन करण्याकरता कसलं साधन करायचं? अनेक साधन आहेत, पण त्या साधनेनं मन संपवायचंय. मन संपवायचं. मन संपणं म्हणजेच देवस्वरूप होणं. कारण दुःख आणि सुख या धर्म कुणाचा आहे? मनाचा आहे, मनाचा. सुख कुणाला आहे? शरीराला नाही. सुख कुणाला आहे? मनाला आहे, मनाला. दुःख कुणाला आहे? मनाला आहे, मनाला. आणि आम्हाला हे मन संपवायचंय, मन. आणि मन संपवणं एवढं सोपं आहे का? सारं सोपन अतचित्त समाधातो नशक. हे मन इतकं सोपं आहे का? हे देवाने सांगितलं नको बाबा. अर्जुनाने सांगितलं मन कसं आहे? प्रमाती बलवद दृढम. मनाचा व्यक्त फारच कठीण आहे. हे मन आहे कारण क्षणोक्षणा पालटती रंग. धरू जाता धरवेना. मन धरता येत नाहीये. मन धरता येत नाही. आणि मन धरणं एवढं सोपं नाहीये. म्हणून तो धरायचंय आणि त्याला मारायचंय एवढं सोपं आहे का? आणि भागवतात सांगितले. बरं ह्या मनाला कुणी मारायचं? शेवट कोणाचा करायचा आहे? शेवट कशाचा झाला पाहिजे? मनाचा शेवट झाला पाहिजे. मनाचा शेवट झाला पाहिजे. यासाठी केला होता अट्टहास. आम्हाला अट्टहास मनाचा शेवट करण्याकरता करायचा आहे. आणि या साधना करायच्यातनं भजन, कीर्तन, वारी, ग्रंथ वाचन हे मनाच्या रंजना करता नाही, मन संपवण्याकरताय. म्हणूनच ज्ञानोबराचा मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ति ग्रासुनि कैसे निवृत्ति से आले. प्रवृत्ति ग्रासुनि कैसे निवृत्ति से आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. आता आपल्याला मनाचं स्वरूप ओळखावं लागेल. ह्याला मारायचं एवढं सोपं आहे का? हे मेलं तर शिल्लक काय राहिलं? आणि साधू काय मागतात?
काय मागते साधू? त्या नाथ पंथात एक नाथ होऊन गेले बघा. अडभंगनाथ नावाची कथा येते, अडभंगनाथातली. दुपारचे दिवस आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहे, दुपार झाली, भयानक. ते शेतकरी होता 10-15 वर्षाचा, माणिक नाव होतं त्याचं. तुमच्यात पोत्या लावतात ना, श्रावण महिन्यात नवनाथाचा जोर असतो, आम्ही लय वाचल्या लहानपणी. म्हणून इकडं घुसलं नाही का, गोड वाटायचं ते कथा. आणि मग ते दुपारची वेळ आहे आणि आमचे गोरक्षनाथ तिकून निघाले. आता किती साधू असला न काय असला तरी दुपार आहे, भूक लागतीच आहे. यांनी आपली बैल पिलं बांधली दुपारचं. मग ते पाण्याचा मोरवा लय वर्णन आले आणि ती भाकरी सोडली. पण शहाणा होता, एक निमी भाकर बाहेर काढली. सारीच भाकरी घेऊन खायची नसती, लक्षात ठेवा. ताटात संपूर्ण जेवण घ्यायचं नाही, हा धर्म आहे. एखादा अतिथी आला तर द्यायचं काय, निम घ्यायचं. पण महाराज म्हणून जुन्या महिला फार हुशार होत्या. त्या टोपल्याच म्हणतात का तुमच्यात, टोपल्यात एक तरी भाकरी ठेवायच्या. आता टोपलंच माहित नाही तर काय, कशाची भाकरण काय. थांबा स्वयंपाक करते, चला बाबा. रीत आहे रीत, कारण गृहस्थ आश्रमा करता फार महत्वाचा धर्म आहे. नका त्या जो रांदा पोरे, बांधा सोप्या माड्या घरे, आल्या तिता धरे, यावनी धर्म कोण था, अतिथी देवो भव. म्हणून ते भाकरी काढली, पाणी काढले. नाथाने बघितलं, अलक निरंजन भिक्षाम देई. बसा म्हणले महाराज. आता ते जोग वेशातलाच देवासाठी घेतला जोग. जोग कशा करता घ्यायचा, पोटा करता नाही, देवा करता. मग हात दिलं, वाढलं. उन्हाळा, वेळेवर पाणी जेवण मिळलं, तृप्त झाले. आणि संत कुणाचं फुकट काय खात नाहीत का. आपल्यासारख्या पंक्तीतल्या आपल्या सप्त्यातल्या पंक्ती भेटून जेवायचं आणि घरची कामं करायची. काय खरंय हो. मला काय लोकांनी बंधन आणलं, पण मी म्हणला बंधन नाही, मी बोलणारच. सप्त्याच्या पंक्तीतले खाल्लं तर सप्त्याच देवाचंच काम केलं तर ते पोचले, नाही तर अंगावून होते. रात्रीच बायकोला सांगितलं, जास्त कीर्तन केली मला वाल्या कोळा करशील म्हणलो. तो काळा होता आणि मी पांढरा होता, दोन्ही जाती सारख्या आहेत. कुठं गेला, आम्ही मागत नाही वास करायची, पण लोक दिल्याशिवाय राहत नाहीये. वासकर फड्याचं आचं का झालंय, तर घेतलं म्हणून झालंय साऱ्यांचंच. मामा कळलं का, मल्लाप्पा महाराजांनी मुलीचं पिढीक बदललेलं परी तिच्या घरी गेले नाही. आता आम्ही सारीच घेतोय. म्हणलं नक्की तुम्हाला. ती म्हणली थांबा पोरगन पोरगी शिकल्यावर फुकट करा. म्हणलं तर मेलो तर. काय गोष्टी विनोदाचं नाही, मला एकच सांगायचंय, निदान काहीतरी आम्हाला गुरुनी सांगितलंय, मागू नका. जे असन ते देवाने दिलं म्हणा, एवढी तरी पाळावा की. पण तिथं नाही कमी, हे असलं असतं काय, असं करायचं नाही, भजनेने करायचं नाही, कीर्तन करायचं अजिबात करायचं नाही. आणि मग नाथ बाबा शांत झाले, तृप्त झाले. आणि फुकट नसतं, साधू प्रसाद देऊन जातो. हे म्हणले मी शांत झालो, माग तुला काय मागायचंय ते. म्हणलं आता हे काय मागतोय, काय बोलतो हे जोगी, काय मागतो म्हणलं. हो रे, आता ती यायला शेतकरी काय शाना नसतो. त्याला म्हटलंय कुंडबट कोळवाडी, आनान देव मांडी. शासन बी किती मूर्ख आहे, त्याला कळानाच कुंडबटन कुळवाडी काय आहे ती. कुणबी दाखलं का देईना मला कळाना. अरे आडमुठ शेतकऱ्याची जातय. 700 वर्ष सांगितलंय कुंडबट कुळवाडी. ज्याला ज्ञान नाही त्याला काय म्हणायचं, ज्याला ज्ञान नाही त्याला शेतकरी. आणि ज्या वेळेला शेतकरी जागा होईल त्यावेळेला त्या नेपाळासारखं होईल. हे भाडे पळून जातील, ताणू ताणू लोक मारतील आपल्यासारखे. कष्ट करून मरायला लागले. देखता 3,000 साखर ऊस विकतोय आणि 60 रुपयाने साखर घेतोय. अरे काय चाललंय. आपण येडेत म्हणून त्यांचं चालतंय. कसली अर्थ व्यवस्था आणि कसली भरती व्यवस्था. आमच्यावरच टॅक्स आहे. मला हे बोलायचं नाही. काय देतं म्हणलं, माझंच खाल्लंय काही नाही. नाथाने विचार केला, हे शिटी वेगळंच आहे म्हटले, ह्याचं तर कल्याण करायचंय. काय मागतो म्हणलं, माझंच जेवला माझंच पाणी प्याला, मला दे म्हणतोय. मग म्हणले काय करायचं, हे तुला मागायचंय ते माग. कुणाला म्हटले,
नाथभावाला. मग गोरक्षनाथाने ओळखलं आणि म्हणले देशील ना? हो दे वचन. धरा म्हटला. काय नाही मला मन दे म्हणले. तुझं काय दे? मन दे. नाथ निघून गेले. अहो थाकाय सुरुवात केली आणि संध्याकाळी विचार केला. कोणी? हा शरीराने विचार कोण करतं? मन करतं. सारासार मनाने विचार केला की आता आपण घरी जायचं, येतन घेतलेलं डोक्यावर, घरी जायचं, हातपाय धुवायचं, मस्त जेवायचं. विचार केला. बैल पुढे गेली ना. अरे बापरे म्हणला, का मी वचन दिलंय त्या महात्म्याला, मन दिलंय, दिलंच मन. तिथं उभं राहिलं 12 वर्षे. किती? 12 वर्षे. आणि तिकडं श्रीराजातनं घेऊन मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथ आले आणि सांगतच बसले मला असा भेटला. त्यावेळेस तो दिसला. आनंद वाटला. गोरक्षनाथाला म्हणले दमदम मी विचारतो. आनंद वाटला मच्छिंद्रनाथाला. गोरक्षनाथाचे गुरु मच्छिंद्रनाथ ओ म्हणले अरे उठणं बेट्या, का तू तप काय करतो? ते म्हणला तुला काय करायचंय? तू तप करतोय, बंद कर. तुला काय करायचंय? मच्छिंद्रनाथ म्हणले गोरक्षा हे माझं काय ऐकत नाही. बंद कर म्हणले मलाच उलट बोलतय. तू बघ. मच्छिंद्रनाथ ते आपल्या शिष्याचा खेळ बघत होते. कोणाचा? शिष्याचा. गुरुनी शिष्याने गुरुचा खेळ बघावा आणि गुरुनी शिष्याचा खेळ बघावा. असला नाही बरं का, तो वेगळा आनंद आहे. एका दिया आळामाळा सद्गुरूची या खेळा लोन करील सकळा जीवित्वेशी. ज्ञानोबा म्हणतात हे शरीर वळून टाकीन श्री गुरुच्या खेळा करता. कशा करता? ज्ञानेश्वरी ते. आणि मग गोरक्षनाथ आले आणि आनंदाने म्हटले वा महाराज, वा महाराज, असला महत महाराज भेटणार नाहीये. मला वाटतंय ह्या महाराजांनी मला उपदेश करावा. पाय धरले. ते म्हणले अरे कसला महाराज आणि कसला उपदेश? तुमच्यासारखा महाराज नाही. माझ्या डोक्यावर हात ठेवा. तुम्ही गुरु व्हा, मी शिष्य व्हा. हे म्हणला कसला गुरुन कसला शिष्य? अरे गुरु शिष्य. म्हटले मला गुरु शिष्य माहित नाही, तूच माझा गुरु हो म्हणले. कोण? ते शेतकरी. आणि पटकनी डोक्यावर हात ठेवला. मच्छिंद्रनाथ म्हणले गोरक्ष म्हणून गोरक्ष किमयागार म्हटलंय. कोणाचं? नाथात गोरक्षाची किमया म्हटलं. काय दिलत? मन दिलत. काय दिलत? मन. देवाला काय द्यायचं? गुरुला काय द्यायचं? मन द्यायचं. मन. आणि मन देणं एवढं सोपं नाही. साही देतात. म्हणून आपल्याला मनाचं स्वरूप कळलं पाहिजे. आम्हाला जन्म मरण घ्यायला कोण लावतं? मन लावतं. मन. आणि आम्हाला हे मन संपवायचंय आणि मनाला औषध आहे. मनाने मनाला संपवता येतं, तसं मन संपत नाहीये. कारण मनाच्या 2 अवस्था आहे, एक प्रवृत्ती आणि एक निवृत्ती. सारे शरीर बघा किती छान आहे. 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय. पाय 2 आहे पण चालणं एक आहे. हात 2 आहेत पण टाळी एक आहे. 2 डोळे आहेत पण पाहणं एक आहे. कान 2 पण ऐकणं एक आहे. शिकून दुर्गंध सुगंध आहे. दुईचं एकच आहे. मन किती आहे? एक आहे. आता कीर्तनात घरी कोण गेलं? म्हणून तर तुकोबराय म्हणतात मनोराजा एक देह नांदोत त्याचे गोदिनारे. असे पुत्र पौत्र संपन्न धारे. पुत्र पौत्र संपन्न भारे. तेरे कृपा के
केले आम्हावरी गाय तेने कृपा केले आम्हावरी गाय मनवोने आलो या देशा मनवोने आलो या देशा काय झाले कीर्तनच उशिरा सुरू झाले म्हणून माफी मागतो शिंगल घेतो पटकनी संपतो हे कसं आहे हे आम्ही काय सिजनेबल कीर्तनकार नाहीत सिजनेबल म्हणजे कसं सप्ते करणारे आहेत फडावरचे आणि फडावरच्या कीर्तनकाराला काय वेळेचं भाव नसतं त्याला जागा करायला श्रीगुरू असतात परवानगी आल्याशिवाय हे बंदच होत नाही मोठं अवघड आहे सांगायचं तसं सिजनेबल होतो पण संस्था शिकली तिथंच ठेवलं आणि ह्यात अंगीकार केलाय ज्याचा अंगीकार केलाय मग तसंच व्हावं लागतंय ना म्हणून आपण तुम्हाला माफी मागतो शिंगल प्रमाण घेतलं कारण वेळ होतोय तुम्ही आत्ताच एक सप्ताह झालाय साहेब म्हणले आताच एक झालाय कंटाळलेले इथं परत ते 2-3 गावावरून आलेले तुमच्याकडे सप्ताह म्हणजे चांदी सप्त्याची चांदी चांदी कळली का भजनाला तेवढंच ऐकणाऱ्याला बी तेवढंच कीर्तन करायला तेवढीच मजा साऱ्यालाच मजा आहे आमच्यासारखा दुष्काळ आहे का कुठंतरी एक सप्ताह असतो त्यात बी 12 विघ्न नाही का हे पार्टीने भांडायचं त्या पार्टीने भांडायचं हे बो आणा ते बो आणा हे तुमचं सप्त करा बाबा वास आहे कारण 1-3 वर्षांनी करायला जॅरेमिटी यावं लागते एका एकाचं ऐकून ऐकून काय निघून बी जातात आमच्यासारखं नाही खूप बाजूला ती नको वाटतं घरात म्हणून जास्त वेळ न घेता बोलू कारण हे मन आहे मन हे मन काय आहे ह्या शरीराचा मालक आहे मालक इंद्रियाचा मालक आहे पण मनाच्या 2 वृत्ती इथं प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रवृत्ती म्हणजे संसारी वृत्ती संसारी वृत्ती एक मन संसारी आहे आणि संसार म्हणजे जन्माला येणं आणि मरण जन्माला येणं उपजेते नाशे नाशेले पुनरपी दिशे म्हणून शेवट कोणाचा करायचा मनाचा शेवट करायचा आहे प्रवृत्ती मनाचा शेवट झाला की गोड कशाचा होतो प्रवृत्ती धर्म हा गोड आहे म्हणून याज साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटल्या धावा तृष्णेची मना पुंडरगाव गोगाव
कुंतली धावा जय जय
प्रवृत्ती धर्म म्हणजे त्या मनाचं चिंतन दोन पाहिले आपण. एक निवृत्ती धर्म आणि दुसरा प्रवृत्ती धर्म. प्रवृत्ती धर्मातल्या मनाचं चिंतन केलं तर तो कोवऱ्याचा एक गोड अभंग आहे. जाणे येणे खुंटे धाव येरझार. जाणे मन कुठे आत बाहेर जातं म्हणून जाणे, परत आत येत. जाणे येणे, परत नुसतं जात येत नाही. दहावे किती वेग आहे मनाचा, वेग फारच आहे. जाणे येणे खुंटे धाव, ते सारखंच धावत. मनासारखा वेग कुणाचाच नाही. मन एवढं हावरट एवढं हावरट आहे. ज्ञानोबा म्हणलं ईश्व खायला दिलं तरी पोट भरत नाही. ज्याचं पोट भरत नाही त्याला मन म्हणाय. किती काय आता काय सांगावं. धूर निघतो आता तरी गप बस. नाही अजून होऊन द्याच की. अरे कवर करतो, पोरं झाले नातू झाला, आता भगवंताचं चिंतन कर. नाही हो जमत. नाताला ठेवायचं बघत कोण, तेव्हा नाही त्याचं मन नाताचं चिंतन करतय. काय किती आहे, किती धावत आहे बघा. रात्रभर झोपून देत नाही. कोण झोपून देत नाही? मनच. आता ठीक आहे जाणे येणे, पण झोपल्यावर तरी झोप कुठं लागती. काय झोपी तर मला सांगा. 3 अवस्था आहे, जागृती, स्वप्न आणि सुसुप्तीत. जागृतीत तर मन पळतच आहे. मग मला वाटलं झोपल्यावर तरी शांत राहील. कशाचं काय, झोपलं की स्वप्न पडतं. स्वप्नात बी मन पळतच. पळतं का नाही स्वप्नात? रडत्यात माणसं स्वप्नात धड धड धड. काय त्या रामायणातला गोड प्रसंग आहे. मंदोदरीला स्वप्न पडलं आणि मोठ्याने रडायला लागली. रावण मेला, रावण मेला. मोठ्याने छाती आपटायला लागली स्वप्नातच. रावण उठला, का बस मीच आहे. आता तिला जागृतीत काय कळणार रे. स्वप्नात होतं, स्वप्नात. आम्ही सुद्धा स्वप्नात रडतो. स्वप्नात सुद्धा मन. आणि सुसुप्ती अवस्थेत सुद्धा म्हणतो मी गाढ झोपतो. कोण सांगतो? मन आहे. मन जागृती, स्वप्न, जन्म मरण घ्यायला लावतो. इतकं चंचल मन आहे. आणि हे चंचल मनच आम्हाला संपवायचंय. कारण जिथं चंचल आहे तिथं आम्हाला प्रतिबिंब, पाण्यातलं प्रतिबिंब पाहण्याकरता किंवा पाण्यात सूर्य दिसतोय ते पाहण्याकरता काय करावं लागन? कधी दिसन शांत? हवा संपली तर स्थिर आहे. जोपर्यंत मन चंचल आहे तोपर्यंत आपल्या स्वस्वरूपाची ओळख होणार नाहीये. हे मन संपवायचंय. हे मन आम्हाला जन्म मरण घ्यायला लावतो आणि हे मन संपवायचंय. म्हणून आमचा शेवट मनाचा करायचा. कोणच्या? प्रवृत्ती. मन संपवायचंय आणि याचा शेवट झाला पाहिजे, मरण्याचा नाही. हे शरीर जर मरकय म्हणून ह्याला मरण नाही. आमच्या एका मनाने एक मन मेल्यालं पाहिजे. आणि जे शिल्लक मन राहतं त्याला काय म्हणायचं? मुक्त अवस्था. त्याला काय म्हणायचं? मुक्त अवस्थेतलं मन. आणि मुक्त अवस्थेतलं मन इतकं आनंदी आहे बरं का, सांगावा ती अवस्था आहे. त्या अवस्थेचं वर्णन करताना सांगितलंय, त्या अवस्थेत दुःखही नाही सुख नाही, केवळ आनंद आहे. म्हणून तुकोबरायाला काय जळालं, काय गेलं, काय त्या सोनबा कासाराच्या बायकोनी अंगावर, आपल्या सोनबा कासाराच्या बायकोनी अंगावर पाणी काय टाकलं, काय काय केलं, काही नाही, नुसतं आनंद आहे. का? ते मन कधीच संपवलं होतं. आणि ज्या वेळेला मन संपवतं ती अवस्था म्हणजे मुक्त अवस्था आहे. आम्हाला मुक्त अवस्था एकच आहे. माणूस टाकलं की म्हणतो मुक्त, मुक्त झाला. हे टाकल्यावर मुक्त नाही. ह्या शरीरातच आम्हाला मुक्त व्हायचंय. त्याला म्हणायचं जीवन मुक्ती. 2 मुक्ती, एक विधेय मुक्ती आणि
दुसरी जीवनमुक्ती. आम्हाला आमच्या डोळ्याने मरण पाहायचंय. कोणत्या डोळ्याने मी सांगू का? आणि हे मरण इतकं अत्यंत आहे, आपलं मरण आपण पाहायचंय. तुकोराय म्हणतात मरणाआधी राहिलो मरोनी. त्या परीक्षिती राजाला एकच भीती, मी 7 दिवसात मरणार. काय केलं व शुकदेवानी? काय केलं? त्याची मरणाची भीती संपवली. कारण आम्हाला भीती, आम्हाला मरणच कळाना. आमचं मन प्रवृत्ती धर्माचं संपवायचंय आणि त्याच्या करता हे साधन करायचंय. भजन कशा करता करायचंय? रंजना करता. आता कीर्तन मनोरंजना करतायत, भजन मनोरंजना करतायत. लोक कीर्तनाला कशाला येतात? बेस वाढव, आवाज वाढव. काय त्या भागवतकारांनी लावले, आम्ही बी ऐकलेत आळंदीत बालयुगी महाराजासारखे. आता अर्गण आला, ढोलकी आली, कशात? भागवतात. आणि काय गोड आहे संगीत. आता काय सांगावं, काय चाललंय आता? कीर्तनात सुद्धा आलंय बाबा. काय चाललंय? कारण नाही म्हणले त्याच्याशिवाय मनाला रंगच येत नाही. कशाला येत नाही? कशाला येत नाही? हे मनोरंजनाचं साधन नाहीये. किंवा लोक करतात म्हणून कीर्तन करायची नाहीत, भजन लोक करतात म्हणून करायची नाहीये. आपल्याला मन संपवायचंय, म्हणजेच आपल्या डोळ्याने आपलं मरण संपवायचंय. आणि ती अवस्था अशी आहे. आणि हे सोपवणं म्हणजे मुक्त अवस्थेत. आणि मुक्त अवस्थेतलं जीवन वेगळंच असतं. मुक्त अवस्थेतल्या जीवनाला पापही नाही, पुण्यही नाही. एक कथा सांगतो, मुक्त कसा असतो. रामायणातला गोड प्रसंग आहे. आई साहेब म्हणजे पार्वती माता आणि भगवान शंकर पती पत्नी. पण त्या भगवंताच्या नामस्मरणाकरता त्यांनी घरच बांधलं नाही. कुणी? भगवान शंकर मशानी राहिला. कशा करता? देवाचं नाव घेण्याकरता मशानात राहिला. पत्नी आल्याला विचार नाही, काही नाही, सारखं राम राम. म्हणूनच तो कोऱ्या म्हणतात आदिनाथा कंठी आगळा मंत्र. आदिनाथा कंठी आगळा मंत्र. आदिनाथा कंठी आगळा मंत्र. आदिनाथा कंठी आगळा मंत्र. आवडीचे स्तोत्र सदा भोगी. आवडीचे स्तोत्र सदा भोगी. आवडीचे स्तोत्र सदा भोगी. आदिनाथा कंठी आगळा मंत्र. आदिनाथा कंठी आगळा मंत्र. आदिनाथा कंठी आगळा मंत्र. आवडीचे स्तोत्र सदा भोगी. आवडीचे स्तोत्र सदा भोगी. आवडीचे स्तोत्र सदा भोगी. आदिनाथा कंठी आगळा मंत्र. आगळा मंत्र. आदिनाथा कंठी आगळा मंत्र. मुक्त अवस्थेतलं नामस्मरण आहे आणि आमचं बद्ध अवस्थेतलं नामस्मरण आहे. आमचा का उद्धार होत नाही? आम्ही आमच्या डोळ्याने अजून मरण पाहिलंच नाही का? पाहिलंय. त्याच्यामुळं किती रामकृष्ण हरी म्हटलं तरी मनाला गोड काय
लागत नाही का? लागतंय, खरंच लागतंय का सांगा बरं? हे कीर्तन सकाळपर्यंत करू, कुणाला गोड लागतंय? लांब कशाला, आताच प्रयोग करू, मला सवय लागन का गोड? अहो तुकोबराच्या कीर्तनात उठून पळाली, आम्हाला दगड मारतील. त्या माळशिरसला एवढं गोड आहे वय, व काहीतरी बोलायचं. त्या भगवंताला इतकं गोड वाटायचं, पत्नी गोड वाटाना. कुणाला? भगवान शिवाला. हरी 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 मंत्र शिवाचा म्हणून आमचं पाठ झालं. तरी आम्हाला त्यातली गोडी कळानाच. कारण आमचं प्रवृत्ती धर्मातलं नामस्मरण आहे, आणि प्रवृत्ती धर्मातलं नामस्मरण हे साधनेतलं नामस्मरण गोड नाही. साध्य झाल्यानंतर नामस्मरण गोड आहे, आनंदाचं नामस्मरण आहे, मुक्त अवस्थेतलं नामस्मरण गोड आहे. आणि भगवान शंकर ते नामस्मरण घ्यायचे. पण हे बद्ध अवस्थेत पार्वती माता होती. कोण? आई साहेब. आई साहेबाला वाटायचं माझा नवरा असाच का घेतोय? हा कुणाचं गोड आहे, कुणाला गोड आहे? मी कीर्तनात म्हणत असतो, माणसाला काय गोड आहे? काय गोड आहे माणसाला मामा? एकच उत्तर आहे, ज्याचं याड त्याला गोड. सारखं म्हणतो काय गोड आहे? ज्याचं याड त्याला गोड. काय गोड आहे? ज्याचं याड त्याला गोड. आता भगवान शंकराला त्याचं व्याड होतं म्हणून त्याला गोड लागत, हिला कुठं वेळ आहे? आणि मग तिला वाटायचं असं काय काय नाहीये. आणि मग दोघं नाव पती पत्नी निघाले. त्यावेळा नक्की पंचवटीला प्रकार घडला. रावणाने भिक्षुकावस्थेत आला, भिक्षा मागितली, मारीचाला हरण केलं, हरण पुढं पळालं. सीतेने कंचुकी मागितली, हरणाला मारण्याकरता प्रभू रामचंद्र पळाले. लक्ष्मणाला संरक्षणाकरता ठेवलं, पण सीता मातोश्री अपशब्द बोलली, उद्वेग झाला. कारण राम राम म्हणून प्राण त्या हरणाने सोडला. कुणाचा आवाज काढला? प्रभू रामचंद्राचा. थोडं उद्विग्न अवस्थेने सीता मातोश्री बोलली. लक्ष्मणाने रेषा मारली, आवर्णन केलं, वहिनी ह्याच्या बाहेर काही येऊ नका, आणि निघून गेले. तोपर्यंत रावण भिक्षक रूपाने आला. सीतेला आत काय जाता येईना, बाहेर बोलवलं, उचललं, हरण केलं आणि कुठं नेलं? लंकेला नेलं. जटायू आला, त्याला फसून मारलं. प्रभू रामचंद्र पाहिलं, लक्ष्मणाला कार्य आला. त्यांनी सांगितलं असं असे. दोघं आले, शून्य आश्रम दिसला, सीता दिसाना. आणि मग दोघांनी शोधायचा प्रयत्न केला. जटायू भेटला, जटायूने सांगितलं रावणाने सीता नेली. आणि त्यावेळेला नाथरायाने प्रभू रामचंद्राची अवस्था सांगितली. इतकं सीतेकरता व्याकुळ झालते, ते झाडाला सुद्धा मिट्ट्या मारित होते. काय म्हणून? सीते करून ते वृक्षाला विचारायचे, अचर वस्तूला विचारायचे. आणि नेमकं ते भगवान शंकर आणि पार्वती माता चालली. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने पाहिलं की माझा भक्त आलाय, लीला दाखवावी. कारण देव भक्ता करता लीला करतो. आणि मग प्रभू रामचंद्राने मोठ्याने हाक मारली, सीते करून, आणि झाडाला मिठी मारली. त्यावेळेला भगवान शंकर नाचायला लागले. आणि त्यावेळेस पार्वती कावं नाचता? अगं तू मला विचारित होती ना, तुम्ही कुणाचं नाव घेताय? तो त्याचं. ते म्हणले कुणाचं? ते नीट बघ. त्या पार्वतीने ऐकलं. परत तो सीते करून झाडाला मिठी मारली. आणि मग पार्वती माता म्हणली, बाबा काय सांगावं, याच्या नामाकरता माझा विचार करीना, आणि हा बैल वेडा, ह्याला झाड सुद्धा कळा ना. विनोद नाही, रामायणातला उल्लेख आहे तशा वया. हे मिठी मारतोय झाड म्हणून, ह्याला बैलवेडाच म्हणावं की बायकोला इतकं येड लागलंय बायकोचं. हे उडच पडलं. आणि ह्यांच्याकडे बघितलं तर हे हसत त्यात भुलून गेल्यात. हो का म्हणले, ते कसं काय? हा माझा राम आहे. मग म्हणले ते बघू का कसा आहे ते? हा बघू का म्हणजे? नाही म्हणले, मला ते राम ओळखायचं आहे. ओळखलं म्हणले, बघा जा बाबा करा, हट्टे. मग नाही तेच करायचं, तेच केलं. काय केलं? नाही व्हायचं तेच झालं. ती सीता झाली. आणि कुठं आली? तुळजापूरला आली. तुमच्या जवळ आहे म्हणून सांगतो. आली, असं पाहिलं. लक्ष्मणाने बघितलं, आनंद झाला, सीता सापडली. परत प्रभू रामचंद्राच्या पुढे आले. त्यांनी तोंड माघारे फिरवलं. परत दक्षिणेकडे आले, उत्तरेकडे झालं. आणि शेवट सांगितलं, आई तो काय एकट्याच आलात का? कारण एकटं वनात फिरायचं नसतं. आमच्या एकट्या होत्या रावणाने
नेल्या. तुकाई शब्द म्हटले म्हणजे तुका आई म्हणून ही तुकाई पडली. मला सांगा, एकच आहे. प्रभू रामचंद्राच्या त्या रामायणात वर्णन केलं, सीता गेले हे जगाला दुःख होतं, पण आज काय होता? आनंद होता. आमचं जगा करता हसायचं, माझं बरं चाललंय, आतनं असं असतंय. कसा काय संसार, मुलगा लय चांगला आहे, लय चांगला आहे, सकाळी 2-4 शिव्या दिलेल्या असतात. कशाला सांगताय काय चांगलंय? आमचं तेच तुमचं आहे. जगा करता म्हणायचं असतं असतं आहे. अशी परिस्थिती नाही. हे मुक्त अवस्थेतलं जग नाही, आणि हे मुक्ती अवस्था आहे. त्याला म्हणायचं आपल्या डोळ्याने आपलं मरण, साधना संपवायची. तुकोबराय म्हणतात, कवतुक वाटे झाली या व्यचाचे, आणि नाम मंगळाचे तिने गुणे. मी भगवंताचं नामस्मरण केलं आणि ही अवस्था प्राप्त झाली, याचं मला कौतुक वाटायला लागलं. कौतुक कौतुक कशाचं वाटावा? संसाराचं, हा, मुलाचं. काय माझा नातू नाचतोय, काय नाताचं कौतुक करते? अरे कौतुक त्या नामस्मरणाचं कर. ज्या साधनेने आपण आनंदी झालोय त्या साधनेचं कौतुक आहे. आणि शेवट तुकोबरायला विचारलं, असं का झालं? तुकोबराय म्हणले, सांगू का? तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. मी याच जन्मात म्हणले लग्न लावलंय. कुणाशी? मुक्त अवस्थेत. म्हणून वारकरी संप्रदायाचा मोक्ष मेल्यानंतरचा नाही, जिवंतपणीचा मोक्ष आहे. म्हणून लोक मेलेली हाडं पंढरपूरला नेतात, मेलेली नाही, जिवंतपणे हाडं घेऊन जायची. कुठं? पंढरपूरला. मेलेली काशीला. काशीला मारावा म्हणजे काय होतो? मोक्ष देऊन उदार. मी बोलत नाही, ज्ञानोबरांत काशी होय की काशीला मारावं लागतं. कारण भगवान शंकर तारक मंत्राचा उपदेश त्याच्या कानी करतात. पण ते मरण काय, परत जन्माला आणि परत बी मराव्यावं लागतं. पण हे जिवंतपणे जर मरण मारलं तर त्याला मरायला बी यायचं नाही आणि जन्माला यायचं नाही. ही मुक्त अवस्था आहे, आणि मुक्त अवस्थात बांधली म्हणून गेल्यानंतर तुकोबराय 3दा परत आले. लांब कशाला? ह्या परंपरेत असं वर्णन येतं. तुकोबरायने उपदेश निळोबरायला केला. 42 दिवस अनुष्ठान केल्यानंतर, आणि 42 दिवस अनुष्ठान जर हा प्रसाद मिळाला, आणि निळोबरायने 10वा तुकोबरायचा केला. आता मी देऊ कुणाला? त्यावेळेला सांगितलं, शंकर स्वामी शिवूरकर, शिवूर, वैजापूर तालुका, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्यात शिवूर गाव आहे, तिथं जावा. आणि हा उपदेश दिला. आणि दोघं हयातीत असताना मग विचार आला, आणि स्वामींनी सांगितलं, हा देऊ कुणाला? परत तुकोबरायाचा धावा केला. तुकोबराया म्हटले, सारखंच येण्यापेक्षा सांगितलं, माझं मला द्या. काय? माझं मला, म्हणून मल्लाप्पा, माझं मला. सद्गुरू मल्लाप्पा महाराज म्हणजे तुकोबरायाचे अवतार. म्हणून आपण ही परंपरा, चैतन्य संप्रदायाची परंपरा वास्कर घराण्यात आली म्हणतो, कारण तो तुकोबरायाचा अवतार आहे. एकच सांगायचंय, तो आनंद आहे, तो प्रसाद मिळालाय, म्हणून आपण मुक्त अवस्थेत जगलं पाहिजे. आणि मुक्त अवस्था हे कधीच संपत नाहीये. शरीर पडत असेल पण ती अवस्थेतला आनंद कधीच जात नाहीये. म्हणून तुकोबराय म्हणले, आता ज्या अवस्थेत मी आहे त्याला मुक्त अवस्था आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर आपलं मुक्त अवस्थेत जगणं किंवा मुक्तीशी लग्न करणं हे आपलं आधी कर्तव्य. आपण लग्न करतो ह्याच्या करता, ते लग्न नाही, शेवटचं लग्न लावायचं कोणचा? मुक्त अवस्थेतलं जगणं. आणि आता दिवस चारी खेळीमेळी, आणि त्यातलं जे अवस्था आहे, म्हणून ते भांडण, ते रडणं, ते काही होणं, ती प्रतिकूल अनुकूल परिस्थितीत केवळ आनंदच राहतो. आणि ह्या लग्नात मात्र प्रतिकूल परिस्थितीत दुःख राहतं, अनुकूल परिस्थितीत सुख राहतं. बायको बोलली की रडायचं, बायकोने मालक म्हणलं की हसायचं. हे प्रतिकूल अवस्थेतलं म्हणजे प्रवृत्ती धर्मातलं आणि निवृत्ती धर्मातला केवळ आनंद. म्हणून ही शेवट तुकोबराय म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. भगवंताचं नामस्मरण हे साधन संपवायचंय. ज्या दिवशी नामस्मरण साधन संपन त्यावेळेला मुक्त अवस्थेतनं आपण जगणं आणि ही जीवनात प्राप्त व्हावा. आपण त्या म्हणतो माणूस शेवट झाला आणि 13वा घाला. माणसं 13वा कशा करता घालतात? गोड करण्याकरता, नाही का?
नाही का, शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, असला गोड नाही, आपला गोड आपणच करायचा, त्याला मुक्त अवस्थेतलं जगणं म्हणायचं. म्हणून ही अवस्था आपल्याला प्राप्त व्हावं एवढीच सद्गुरू आबासाहेबाकडे मागणी मागतो की अवस्था तुमच्या साऱ्या शिष्याला प्राप्त व्हावं, असं त्यांना मन प्रबल करावं. आणि एकच आहे, मन मना ते मारी, निवृत्ती मनाने प्रवृत्ती मनाला संपवणं, हीच म्हणायचा शेवट. म्हणून याजसाठी केला होता अट्टस, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची आ. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची आ. ज्या पुण्यात्मा निमित्त सेवा आहे, त्या पुण्यात्म्याचं पुण्य, त्याचं पुण्य सद्गुरूला अर्पण करून येतेच पूर्णविराम देते. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, हेत माझे जीवरले पायी कृपून, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत व्यक्ती, नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती म्हणा. तुकामने मुक्ती परलेली लोवरी, तुकामने मुक्ती परलेली लोवरी, तुकामने मुक्ती
कुंडलिया धावा आता
जय जय